मित्रांनो, आज फक्त या प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना आपण एक इशारा द्यायला आलोय की आम्ही झोपलो नाही, आम्ही जागा आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र आम्ही विसरलो नाही. चळवळ आणि अन्यायाला विरोध करण्याचं जे रक्त बाबासाहेबांच्यामुळे आमच्या अंगात आहे ते रक्त काही शांत झालेलं नाही. हे इशारा द्यायला आपण कलेक्टर ऑफिस समोर आलोय. या मोर्चाकडे सगळ्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी या प्रशासनानं बघायचं आहे आणि इथून पुढे एक बी प्रस्थापित जातीतल्या माणसाला जर बोगस दाखला दिला तर गाठ आमच्याशी आहे. एकाही रस्त्यावरच्या अधिकाऱ्याला आम्ही फिरू देणार नाही. मी पुन्हा एकदा या निमित्तानं सांगू इच्छितोय, परवा इचलकरंजीच्या प्रांत ऑफिस समोर आम्ही सगळ्यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण घेतलं. आम्ही प्रांत ऑफिसला भेटायला गेलो, उत्तम दादा वगैरे आम्ही सगळ्याच होतो. इचलकरंजीच्या प्रांत ऑफिस समोर भेटायला गेल्यावर सांगितलं जाहीरपणे, आमचा अंत बघू नका, नाहीतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा नक्षलवादी तयार व्हायला वेळ लागणार नाही. निवळ मराठ विदर्भामध्येच नाही, ही नक्षलवादी काय करायलेत, प्रशासनाच्या विरोधात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी नक्षलाईट तयार झालंय. आणि जर आमच्या जातीत हे अतिक्रमण करत असतील, ज्यांना कधीही मागासवर्गीचं चटकं भोगलं नाही, ही माणसं जर बोगस दाखलं घेऊन राजकीय फायदा घेत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. हे सांगायला आम्ही या ठिकाणी आलोय. तुम्ही या जिल्ह्यामध्ये इचलकरंजीतला मग आमचे स्वामी असतील, चंदूरचा महेश पाटील असेल किंवा गडिंग्लजचे नगराध्यक्ष तुर्बटमठ असेल, ही कुणाचे आहेत? ही महायुतीचे कार्यकर्ते आहेत, सत्ताधारींचे कार्यकर्ते आहेत. ज्यांची सत्ता राज्यात आणि केंद्रात आहेत तीच माणसं बोगस दाखले घेऊन आपल्यामध्ये शिरायला लागलेली आहेत. मग तुम्हाला एवढीच मागासवर्गीची हौस असं व्हायची तर मग करा रोटीपोटीचा व्यवहार. आमच्यातील पोरं आहेत, तुमच्यात मुली आहेत, तुमच्यातली मुली आमच्यात, आमच्यातल्या तुमच्यात करून घ्या. पण निव्वळ तुम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे आणि आमचा मंदिरात प्रवेश नको, मग आमच्या गल्लीत यायला नको, आमची वाईट वाटते, आमचं दोन्ही सगळं वाडं वाईट वाटते त्याला. आणि हीच माणसं आता मागासवर्गीय म्हणून त्या ठिकाणी सत्ता भोगायला लागलेली आहेत. आणि म्हणून या निमित्तानं एवढाच इशारा आपण या निमित्तानं या प्रशासनाला आणि कलेक्टर देतोय की आता ज्यांनी हे बोगस दाखले दिले ते प्रांताधिकाऱ्यांना त्यांची सुरक्षता वाढवा. जरा पोलीस त्यांची सुरक्षा वाढवली पाहिजे. उत्तम दादा लई राग आलाय, काजी काळ तोंडाला फाशी, आता आम्हाला आमच्या हातात राहिलं नाही. किती सहन करायचं? ही माणसं काय झालेली आहेत, सत्ताधारी काय करायला लागलेत, ही सगळे आपल्या आपल्या नादात लागलेत. उत्तमदादा महाराजांचं नेतृत्व करतोय, आवळे मांगांचं नेतृत्व करतोय. त्यांना एक द्यायचंच नाही म्हणून गुमान या सगळ्या प्रस्थापित जाती आपल्या शिरायला लागलेल्या आहेत. आता आपल्यात फूट पडून चालणार नाही. सगळ्यांनी आपला झेंडा बाहेर ठेवायचे आहेत. माता महार चर्मकार ढोर व्हलर सगळ्यांनी आपले झेंडा बाहेर ठेवायचे आहेत. एससीतले 59 जाती आता एका झेंड्याखाली यायचा आहे, तो म्हणजे निळा झेंडा. महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना आपल्याला दाखवून द्यायचे आहे, आमच्यात शिरायचा प्रयत्न करू नका. आमच्यात आला तर पुन्हा एकदा सांगेन गाठ आमच्याशी आहे. या सगळ्या जिनी दाखलं दिले मी सगळ्यांना जाहीरपणे सांगतो. माझ्याकडे एक 10,000चं बक्षीस जाहीर करतो. कोण कार्यकर्ता एखाद्या जिल्ह्यात कोण आमच्या प्रांतात काळ फासा जरा 10,000 रुपयाचं बक्षीस लगेच जाशील तसं काही करू नका. म्हणजे हा राग आहे. आम्ही या सगळ्या प्रशासनाला आता ढिल्ल सोडणार नाही. या प्रशासनाला कळतंय एक माणूस 2 वर्षापाठी मग ओबीसी दाखला घेतला, नंतर जनरल दाखला घेतला, नंतर मागासवर्गीय आला आणि आता जिल्हा परिषद सदस्य झाला. मग प्रत्येक वेळी तुमच्या आमच्या जातीची लाभ घ्यायला तुम्ही या ठिकाणी येताय. अधिकारी पैसे घेतात आणि या सत्ताधाऱ्यांच्या हातातलं कटमुकली म्हणून काम करायला लागलेले आहेत. याला आता आम्ही बसणार नाही. एवढाच इशारा द्यायला या मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो आहे. या मोर्चात आल्यानंतर आपलं काम झालं नाही. पुन्हा एकदा प्रत्येक गावामध्ये आपण सगळ्यांनी एकसंघ व्हायचं आहे, सगळ्या जाती एकत्रित यायचं आहे. आम्ही 4-5 दिवस उत्तम दादाने आम्हाला बैठकीमध्ये बोलवलं आणि सांगितलं आणि आम्ही त्यावेळी सांगितलं इचलकरंजीमध्ये दादा, मी सगळ्यांना सांगतो इचलकरंजीत
सगळ्या चतुश्रेणीतल्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेतल्या लोकांनी सुद्धा काम बंद करून आपल्या मोर्चाला पाठिंबा दिलेला जिथं जिथं आपली माणसं काम करायला लागलेले आहेत, महापालिकेत काम करतायत, सीपीआर मध्ये काम करतायत, कलेक्टर ऑफिस मध्ये काम करतायत, जिल्हा परिषद मध्ये काम करतायत. त्या काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगा काम बंद करा, गाळं फिती लावा आणि आंदोलन करा. आपण जागे आहोत, आपल्या जातीवरती अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे हे या निमित्तानं आपण सांगायला आलेलो आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितोय, आपण एकसंघपणे कुठलीही जातीचं बॅनर न घेता आपण एससीचे सगळे लाभार्थी या निमित्तानं पुढच्या काळामध्ये सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये आपण संघर्ष चालू ठेवूया आणि या प्रशासनाला जागर करूया की आमच्यामध्ये शिरायचा प्रयत्न केला तर आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. एवढंच या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही इशारा देतो आणि मी माझं 2 शब्द संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र.